दायगर येथील प्रसिद्ध असलेल्या गणेश घोड मंदिरात एका मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना. मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशहून आलेल्या पुजाऱ्यांनी केला बलात्कार. घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी दायगर जवळील शिळफाटा गणेश घोड या मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोड हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोड मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने तेथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली. दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यावर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजतात त्यांनी तिला मारहाण करीत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. CCTV तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला. पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र घटना पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढण्याची माहिती देखील इतर 2 पुजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या 3 आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास दायगर पोलीस करत आहेत. मंगळवारी दुपारच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एका इतकाने खबर दिली की मंदिरामध्ये एका घोड मंदिर गणपतीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या मृत अवस्थेतली बॉडी दिसून आली. तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला. ती महिला जी होती तिची ओळख पटवणे महत्त्वाचं होतं आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे. त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंट्रॉगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं. तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर साहेब डोंगरे साहेब, पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब, ACP कोळेकर साहेब आणि संदीपान शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर DI. आणि तपासात जो मौलिक तपास केलेला आहे तो API अब्दुल मलिक, API काळे आणि PSI शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जी आमच्या हवालदार आणि नाईक आहेत त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे. हो, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतलेला आहे आणि गोपनीय माहितीच्या आधारे अटक केलेल्या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी आजच्यापर्यंत तरी काही निष्पन्न झालेली नाही आहे, पण त्या दृष्टीने आमचा आता तपास सुरू आहे. अशा प्रकारे जे महिला घरातून निघून जातात कायदे शिल्लक कामांवर त्या महिलांना कशा प्रकारे आव्हान असतात? तर आमचं आव्हान असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातले जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्या मार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काही त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन तिने वेळेस दिली असती तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता. कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे. तर एवढ्या वेळेस एवढ्या अनोळखी लोकांसोबत राहणंही योग्य नाही. तर या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहे बालकराज महाराज हे त्यांच्या युतीकडच्या दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते. तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं.
कधी 16 तारखेपर्यंत 16 म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील कामांची जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केली पाहणी. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना गुरुवारी दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, वाहतूक विभागाचे उप आयुक्त विनय कुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, MMRDA कार्यकारी अभियंता श्री किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी. कामे पूर्ण करत असताना वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशाही सूचना संबंधित अधिकारी माऊलीच्या चरणी सेवा योग. पंढरीपुरी वारीत सह्याद्री मानव सेवा मंच अंतर्गत समाजसेवक डॉक्टर राजेश मडवीकडून माऊलींचे सेवा कार्य. महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्थान आणि दर्शन विठोबाचे या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाही, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. अशा या पंढरपूर वारीत यंदा 40व्या वर्षात डॉक्टर विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा देतात. सालाबादाप्रमाणे यंदाही डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर राजेश मडवी यांनी आपल्या चमूसह नातेपुते येथील आरोग्य शिबिरात माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबिरात हजाराच्या वर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप, अतिसार, उच्च रक्तदाब, जुलाब अशा विविध आजारांवर औषधोपचार, सलाईन, मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे, पाय दुखीसाठी तेल वगैरे मसाज
अशा सेवा देण्यात आल्या. यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉक्टर विश्वास सापटणेकर, डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर बेके, डॉक्टर राव, डॉक्टर बापट, ज्योती हर्डीकर, रवींद्र कराडकर, विनय नाफडे, निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते. नमस्कार, मी डॉक्टर राजेश मडवी, सह्याद्री मानव सेवा मंच चे आमचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरच्या वारकरी माऊलींसाठी दरवर्षी आरोग्याचं मोठं शिबिर आयोजित करण्यात येतं. हे 40वावं वर्ष आहे आणि जो रूट माऊलीचा आहे, दिवे घाटापासून सुरू करून फलटण, नातेपुते, माळशिरस असा हा जो रूट आहे त्या सर्व ठिकाणी हा कॅम्प घेतला जातो आणि अंदाजे 50 ते 60 स्वयंसेवकांचा आणि त्याच्या डॉक्टरांचा त्याच्यात समावेश आहे. ते सर्व सेवा देतात आणि एक टेम्पो भरून औषधं नेली जातात आणि तिथे आपल्या ठाणा आणि इतर भागातले मुंबई, डोंबिवली अशाकडचे स्वयंसेवक स्वतःहून सेवेला येतात. हे जवळजवळ 15 ते 20 दिवस ही सेवा चालू असते. तर हा आजचा कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला आणि तिथे वारकरी माऊलींची, मला वाटतं 1000पेक्षा अधिक असतील, त्यांना सेवा देण्यात आली. खरंच त्याच्यात इतकं समाधान आहे. त्याच्यात अंगदुखी, पायदुखी, खोकला, सर्दी, ताप कोणाला लागला असेल तर ते जखमा, या सर्वांची काळजी घेतली गेली. त्यांना औषधोपचार दिला गेला. जे अशक्त असतील त्यांना सलाईन लावण्यात आलं. ज्यांना जखमा असतील त्या जखमांना पट्टी लावण्यात आली. जे माऊली चालतात त्यांच्या पायाला तेल लावून मसाज केलं गेलं. तसं अगदीच आमचे सर काही छोट्या शस्त्रक्रिया पण सरांनी तिथे केलेल्या. अशी ही सेवा या पंढरपूरच्या वारीत आमच्याकडून घडते. ही खरंच त्या पांडुरंगाची इच्छा आहे आणि आम्ही शतशः त्या पांडुरंगाचे ऋणी आहोत. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्यांचा धुमाकूळ. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्यांची मुजोरी वाढत चालली आहे. दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी साधारण 11 वाजता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने प्रवाशांच्या TMT बसवर दगड फेकून मारला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, पण यदाकदाचित एखाद्या प्रवाशाच्या डोळ्याला किंवा डोक्याला दगड लागला असता तर किती महागात पडला असता. प्रवाशांच्या मनात ह्या चर्सी लोकांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी यांच्यावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा धूम्रपान आणि चर्सी लोकांना आळा प्रशासनाने घातला पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.